हॅलो एव्हरीवन. आज आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 हा कायदा बघणार आहोत. या कायद्यातलं सेक्शन 16 हा अतिशय महत्त्वाचा सेक्शन आहे. यामध्ये इव्हिक्शनचे ग्राउंड दिलेले आहेत. हा कायदा भाडेकरू आणि घरमालक यांच्या संरक्षणासाठी केलेला आहे. तर आपण आज सेक्शन 16(1) सब क्लॉज 8 to N हे इव्हिक्शनचे ग्राउंड बघणार आहोत. चला तर मग आपण बघूया सेक्शन 16. सेक्शन 16मध्ये इव्हिक्शनचे ग्राउंड दिलेले आहेत. फॉर रिकव्हरी ऑफ पोजेशन म्हणजे लँडलॉर्ड लँडलॉर्ड मे रिकवर पोजेशन ऑफ हिज सूट प्रेमायसेस. यामध्ये सेक्शन 16(1) बघूया आपण. म्हणजे लँडलॉर्ड सूट प्रिमायसेसचा ताबा हा कधी घेऊ शकतो आणि कुठल्या ग्राउंडवर घेऊ शकतो आणि अंडर विच ग्राउंड्स लँडलॉर्ड मे फाईल सूट अगेन्स्ट द टेनंट. तर सेक्शन 16(1) यामध्ये सबक्लॉज 8 to N आहेत. 8 to N अंतर्गत अंडर 8 to N सबक्लॉज 8 to N लँडलॉर्ड मे फाईल सूट अगेन्स्ट द टेनंट. त्यामध्ये सेक्शन 16(1) यामध्ये काय म्हटलेलं की लँडलॉर्ड शॅल बी एंटायटल टू रिकवर पोजेशन ऑफ एनी प्रिमायसेस इफ द कोर्ट इज सॅटिस्फाईड. म्हणजे इफ द कोर्ट इज सॅटिस्फाईड त्यामध्ये नंबर ए दिलेला आहे. दॅट द टेनंट हॅज कमिटेड एनी ॲक्ट कॉन्ट्रॅरी टू द प्रोव्हिजन ऑफ क्लॉज ओ ऑफ सेक्शन 108 ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट. म्हणजे कुठले ॲक्ट. आता यामध्ये असं फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज रिप्लेसिंग ऑफ टाईल्स, क्लोजिंग ऑफ बाल्कनी, हे सगळे म्हणजे ह्याच्यामुळे बिल्डिंगला काही डॅमेज होणार नाही ना असे ॲक्ट. आता रिप्लेस बाल्कनी क्लोज करायची आहे. तर यामुळे बिल्डिंगला काही हानी पोचणार आहे का. म्हणजे लँडलॉर्ड म्हणजेच टेनंटने असे ॲक्ट करू नये की त्यामुळे बिल्डिंगला परमनंटली काहीतरी इंजुरी होणार आहे. म्हणजे फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज रिप्लेसिंग ऑफ टाईल्स, क्लोजिंग ऑफ बाल्कनी ऑफ द प्रिमायसेस शाल नॉट बी रिगार्डेड ॲज अन ॲक्ट ऑफ कॉझिंग डॅमेज टू द बिल्डिंग ऑर डिस्ट्रक्टिव्ह ऑर परमनंटली इंजुरियस देअर टू. म्हणजे हे काय ह्याच्यामुळे काय बिल्डिंग डॅमेज होणार नाही. आणि जर टेनंटने असं ॲक्ट केले की त्यामुळे बिल्डिंगला डॅमेज होणार, परमनंट स्ट्रक्चरमध्ये काही हालचाल होणार असेल तर मग लँडलॉर्ड मे रिकवर possession of his suit premises from tenant. त्यानंतर section 16(1) subclause B that the tenant has without the landlord's consent given in writing erected on the premises any permanent structure. म्हणजेच लँडलॉर्डच्या संमतीशिवाय टेनंटने कुठलेही स्ट्रक्चर किंवा काही रिपेअर करू नये. आणि जर टेनंटने विदाऊट द लँडलॉर्ड कन्सेंट्स काही इरेक्शन केलं, परमनंट स्ट्रक्चरमध्ये काही बांधकाम केलं तर मात्र लँडलॉर्ड मे रिकवर पोजेशन ऑफ हिज प्रिमायसेस फ्रॉम टेनंट. आता यामध्ये परमनंट स्ट्रक्चर म्हणजे काय म्हणता येणार नाही. म्हणजे अशा काही ॲक्ट की ते परमनंट स्ट्रक्चर नाही होणार आहे. म्हणजे बघा त्याने दिलेले फॉर द पर्पजेस ऑफ दिस क्लॉज द एक्सप्रेशन परमनंट स्ट्रक्चर डज नॉट इन्क्लूड द कॅरिंग आउट ऑफ एनी वर्क विथ द परमिशन वेर एवर नेसेसरी ऑफ द म्युनिसिपल ऑथॉरिटी फॉर प्रोव्हाइडिंग अ वुडन पार्टिशन, कुकिंग प्लॅटफॉर्म इन किचन, डोर, लॅटिस वर्क, ओपनिंग ऑफ अ विंडो नेसेसरी फॉर व्हेंटिलेशन, हॉल सिलिंग, AC, एक्झॉस्ट फॅन, स्मोक चिमणी, हे सगळं जर टेनंटनी केलं असेल तर त्याला काही परमनंट स्ट्रक्चर म्हणता येणार नाही. तर जेव्हा विदाऊट परमिशन परमनंट स्ट्रक्चर टेनंट ज्यावेळी करतो त्यावेळी लँडलॉर्ड मे रिकवर पोजेशन ऑफ हिज प्रिमायसेस. सेक्शन 16(1) सबक्लॉज C that the tenant, his agent, servant, persons inducted by tenant or claiming under the tenant or any person residing with the tenant. तर ह्यामध्ये टेनंटची किती नावं दिलेली आहेत बघा. म्हणजे टेनंट म्हणजे तुम्ही जेव्हा सेक्शन 7 बघाल
महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये, त्यावेळी टेनंट म्हणजे नक्की कोण हे तुम्हाला समजेल. तर टेनंटच्या बरोबर राहणारे, रिसाइडिंग विथ द टेनंट हॅज बीन गिल्टी ऑफ कंडक्ट विच इज अ न्यूसन्स ऑर अनॉयन्स. म्हणजे न्यूसन्स ऑर अनॉयन्स हे एक ग्राउंड आहे फॉर इविक्शन. म्हणजे हॅज बीन गिल्टी ऑफ कंडक्ट विच इज अ न्यूसन्स ऑर अनॉयन्स टू द ॲडजॉइनिंग ऑर नेबरिंग ऑक्युपायर, or has been convicted of using the premises or allowing the premises to be used for immoral or illegal purposes. म्हणजेच जर टेनंट, हिज एजंट, सर्वंट, पर्सन्स इंडक्टेड बाय टेनंट, म्हणजेच टेनंटच्या वतीने दावा सांगणारी व्यक्ती, टेनंटच्या बरोबर राहणारी व्यक्ती, एनी पर्सन्स रिसाइडिंग विथ द टेनंट, ह्यांनी जर अशी वर्तणूक केली की त्यांच्या वर्तणुकीमुळे शेजारच्यांना त्रास झाला आणि तो शेजारच्यांना त्रास होईल अशी वर्तणूक केल्यामुळे ते दोषी ठरलेले आहेत, किंवा त्यांनी लँडलॉर्डची जागा इमॉरल और इलिगल म्हणजे अनैतिक अथवा बेकायदेशीर कामासाठी वापरली आहे, असं जर असेल आणि त्यामुळे ते जर दोषी ठरलेले आहेत या अपराधामुळे, अनैतिक आणि बेकायदेशीर कामासाठी त्यांनी जागा वापरल्यामुळे या अपराधामुळे त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्यांचा हा अपराध सिद्धसुद्धा झालेला आहे. तर तो कुठल्या नियमांतर्गत सिद्ध झालेला आहे हे ज्यावेळी लँडलॉर्डला समजते किंवा असे जर असेल, आता इथे त्यांनी नियम दिलेले आहेत बघा. in convicted of an offense of contravention of any of the provision, clause A of subsection 1C, section 394A of MMC Act, 394, 376, 376A of Bombay Provincial Municipal Corporation Act. म्हणजे इथे सेक्शन 16(1)C मध्ये या जे ॲक्ट दिलेले व या अंतर्गत जर त्यांचा अपराध सिद्ध झालेला आहे आणि ते दोषी ठरलेले आहेत, अशा वेळीसुद्धा या ग्राउंडवर लँडलॉर्ड मे रिकवर possession of his suit premises. Section 16(1)D that the tenant has given notice to quit, and in consequences of that notice the landlord has contracted to sell or let the premises or has taken any other steps as a result of which he would, in the opinion of the court, be seriously prejudiced if he could not obtain possession of premises. सेक्शन 16(1)D आपल्याला काय सांगते की समजा टेनंटने नोटीस दिलेली आहे लँडलॉर्ड की ती तो जागा खाली करणार आहे, आणि आता नोटीस दिल्यामुळे काय झालेलं आहे, घरमालकांनी सुद्धा काय केलेलं आहे, जागा विकण्याचा किंवा ती भाड्याने देण्याचा करार त्याने केला आहे. टेनंटने जागा सोडल्याबद्दल नोटीस दिली आहे आणि अशी नोटीस मिळाल्यामुळे घरमालकाने जागा विकण्याचा किंवा भाड्याने देण्याचा करार केला आहे, किंवा अशी त्याने उपाययोजना पण केली आहे की ज्यामुळे लँडलॉर्डला जागेचा कब्जा मिळू शकेल. आणि जर नाही मिळाला तर कोर्टाच्या मते, न्यायालयाच्या मते त्याला गंभीर परिणामांना जर तोंड द्यावं लागेल. म्हणजे नोटीस दिली आणि तो जागा सोडत नाही आहे आणि इकडे ह्याचा करार पण झालेला आहे, आणि जर तो करार कॅन्सल झाला तर त्याला गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल, असं हे जेव्हा कोर्टाच्या निदर्शनास येतं अशा वेळीसुद्धा लँडलॉर्ड मे रिकवर possession of his suit premises. Section 16(1) subclause E that the tenant has on or after the first day of February 1973 in the areas to which the Bombay Rents, Hotel and Lodging House Rent Control Acts 1947 applied, or on or after the commencement of this act in the Vidarbha and Marathwada areas of the state, unlawfully sublet or given on license the whole or part of the premises, or assign or transfer in any other manner his interest therein or. सेक्शन 16(1)E मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, सबलेटिंग म्हणजेच काय,
टेनंट स्वतः भाडेकरू असून सुद्धा तो अजून एक भाडेकरू ठेवतो, म्हणजे पोट भाडेकरू ठेवतो, अनलॉफुली ठेवतो, विदाऊट द कन्सेंट ऑफ द टेनंट ज्यावेळी ठेवतो, त्यावेळी सेक्शन 16(1) खाली लँडलॉर्ड मे फाईल सूट अगेन्स्ट द टेनंट अँड रिकवर पोझेशन ऑफ हिज सूट प्रिमायसेस. आता यामध्ये 1st डे ऑफ फेब्रुवारी 1973 म्हटलेला आहे. म्हणजे हा कायदा म्हणजे दिनांक 1 फेब्रुवारी 1973 रोजी किंवा त्यानंतर अशा क्षेत्रामध्ये हा जो BRH म्हणजे बॉम्बे रेंट हॉटेल अँड लॉजिंग हाऊस रेट कंट्रोल ॲक्ट हा कायदा लागू होतो, किंवा या कायद्याच्या सुरुवातीच्या ऑन ऑर आफ्टर द कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट या कायद्याच्या प्रारंभाच्या दिनांकास किंवा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ मराठवाडा क्षेत्रामध्ये संपूर्ण जागा किंवा तिचा काही भाग अनलॉफुली सबलेट म्हणजेच अनलॉफुली किंवा बेकायदेशीरपणे सबलेट म्हणजेच काय पोट भाड्यानी म्हणजेच भाडेकरू स्वतः भाडेकरू असून दुसऱ्या भाडेकरूस बेकायदेशीररित्या त्याने लायसन्सवर दिलेला आहे. मग लँडलॉर्डची जागा तो देतो आहे विदाऊट द परमिशन ऑफ लँडलॉर्ड अँड अनलॉफुली. अशा वेळीसुद्धा लँडलॉर्ड मे रिकवर पोझेशन ऑफ हिज सूट प्रिमायसेस. Section 16(1) subclause F, that the premises were let to the tenant or used as a residence by reason of his being in the service or employment of the landlord, and that the tenant has ceased, whether before or after the commencement of this act, to be in such service or employment. Section 16 subclause F आपल्याला सांगतोय की जर टेनंटला घर मालकांनी नोकरीत असल्यामुळे म्हणजे तो घर मालकाकडेच नोकरीला आणि नोकरीत आहे घर मालकाकडे आणि म्हणून घर मालकाने त्याला राहण्यासाठी जागा दिली आहे. मग जोपर्यंत तो नोकरीत आहे तोपर्यंत तो त्याला राहण्यासाठी जागा देतोय, भाड्याने देतोय, आणि नंतर त्याची नोकरी म्हणजे जोपर्यंत तो सेवेत आहे तोपर्यंत तो त्या जागेत आहे. आणि म्हणजे या ॲक्टच्या आधी या नियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा नंतर जर टेनंट अशा नोकरीमध्ये किंवा अशा सेवेत असण्याचे बंद झाले म्हणजे म्हणजे त्याने नोकरी सोडली तिथली, तरीसुद्धा लँडलॉर्ड मे रिकवर पोझेशन ऑफ हिज प्रिमायसेस. बरोबर आहे. जर तो त्याच्याकडे जर नोकरीलाच नाही आहे तर तो आणि त्याने फक्त या कंडिशनवरच त्याला जागा दिलेली होती भाड्यानी, तर मग ज्यावेळी त्याची नोकरी जाणार किंवा तो सोडणार अशा वेळीसुद्धा लँडलॉर्ड मे रिकवर ऑफ हिज पोझेशन अंडर सेक्शन 16(1) सबक्लॉज F. सेक्शन 16(1) सबक्लॉज G हा अतिशय महत्त्वाचा ग्राउंड आहे. या ग्राउंड अंतर्गत लँडलॉर्ड मे फाईल सूट अगेन्स्ट द टेनंट फॉर बोनाफाईड रिक्वायरमेंट. बोनाफाईड म्हणजे काय या शब्दाचा अर्थ पहिले समजून घ्या. बोनाफाईड म्हणजेच काय, म्हणजे लँडलॉर्डला जेव्हा स्वतःसाठी जागा हवी असते त्याची फॉर पर्सनल, त्यावेळी त्याला पूर्ण अधिकार आहे की तो टेनंटला बाहेर काढू शकतो. परंतु असं रिझनेबल आणि बोनाफाईड ग्राउंड हवे. that the premises are reasonably and bona fide required by landlord for occupation by himself, स्वतःसाठी त्याला राहायला पाहिजे जागा, किंवा any other person for whose benefit the premises are held, म्हणजेच घरमालकास जागा बोनाफाईड रिक्वायरमेंट म्हणजे स्वतःला राहण्यासाठी किंवा ज्या व्यक्तीच्या हितासाठी ती त्याने धारण केली आहे घेतली आहे अशा कोणत्याही व्यक्तीसाठी त्याला जर जागा हवी असेल, किंवा ट्रस्टी ऑफ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट दॅट द प्रिमायसेस आर रिक्वायर्ड फॉर ऑक्युपेशन फॉर दॅट पर्पज द लँडलॉर्ड मे रिकवर पोझेशन ऑफ हिज सूट प्रिमायसेस. Section 16(1) subclause H, that the premises are
reasonably and bona fide required by the landlord for carrying out repairs which cannot be carried out without the premises being vacated. Very easy. म्हणजे घरमालकाला जागा कशासाठी पाहिजे की त्याला जागेची दुरुस्ती करायची आहे आणि अशी दुरुस्ती करण्यासाठी जागा रिकामी केली पाहिजे आणि अशी दुरुस्ती जागा रिकामी केल्याशिवाय करता येणार नाही हे ज्यावेळी त्याच्या लक्षात येते त्यावेळी तो अंडर दॅट ग्राउंड घरमालक मे फाईल सूट फॉर रिकव्हरी ऑफ पोजेशन अगेन्स्ट द टेनंट. And section 16(1) subclause I, that the premises are reasonably and bona fide required by the landlord for the immediate purpose of demolishing them, and such demolition is to be made for the purpose of erecting new building on the premises sought to be demolished. Section 16(1) subclause I यामध्ये काय सांगितले की घर मालकास that the premises are reasonably and bona fide required by the landlord, म्हणजे घर मालकाला जागेवरील इमारत ताबडतोब डिमॉलिश करायची आहे आणि डिमॉलिश करणे हे खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे आणि ती इमारत पाडून डिमॉलिशिंग करून त्यावर त्याला नवीन इमारत बांधायची असेल, डिमॉलिश करणे आवश्यक आहे आणि ती इमारत पाडून त्या जागेवर नवीन इमारत बांधायची असेल तर लँडलॉर्ड मे फाईल सूट फॉर रिकव्हरी ऑफ पोजेशन ऑफ सूट प्रिमायसेस अंडर दिस ग्राउंड. Section 16(1) subclause J, that the premises let consist of tenements or tenements on the terrace of a building, such tenements or tenements being only in part of the total area of the terrace, and the premises or any part thereof are required by the landlord for the purpose of the demolition and erecting or raising a flower or flowers on such terrace. म्हणजे सेक्शन 16J मध्ये आपल्याला काय सांगितलेलं की लँडलॉर्डने भाड्याने दिलेल्या जागेत इमारतीच्या गच्चीवरील म्हणजे टेनिमेंट्स म्हणजेच काय इमारतीच्या गच्चीवरील किंवा अनेक जे गाळ्यांचा समावेश होतो ते आणि अशा गाळ्यांचे क्षेत्रफळ जे एरिया आणि इमारतीच्या गच्चीचा एकूण भाग आहे आणि हा म्हणजे तो वरचा भाग डिमॉलिश करायचा आहे आणि त्याला त्यावर फ्लोअर वाढवायचे म्हणजे मजले बांधायचे, म्हणजे तो भाग डिमॉलिश करून अशा गच्चीवर त्याला मजला किंवा मजले बांधण्यासाठी ती जागा हवी आहे. अशा वेळीसुद्धा लँडलॉर्ड मे रिकवर पोजेशन ऑफ हिज सूट प्रिमायसेस. Section 16(1) subclause K, that the premises are required for the immediate purpose of demolition ordered by the municipal authority or other competent authority. Very simple. जर म्युन्सिपल ऑथॉरिटीनी ऑर्डर दिली असेल की ही बिल्डिंग डिमॉलिश करायची आहे, मग अशा वेळी म्युन्सिपल ऑथॉरिटी किंवा इतर कॉम्पिटंट ऑथॉरिटीनी जर डिमॉलिशिंगची ऑर्डर दिली आहे तर त्या प्रयोजनासाठी जागा हवी आहे म्हणून सुद्धा लँडलॉर्ड मे रिकवर पोजेशन. Section 16(1) subclause L, that where the premises are land in the nature of gardens or grounds appertaining to a building or part of a building, such land is required by the landlord for the erection of a new building which a municipal authority has approved or permitted him to build thereon. म्हणजे सेक्शन 16(1) L आपल्याला सांगते की जर जागा इमारतीस किंवा इमारतीच्या भागास लागून असलेल्या गार्डन म्हणजे बागेच्या किंवा आवाराच्या म्हणजे प्रिमायसेस कॅम्पस आवाराच्या स्वरूपातील जमीन असेल बघा, दॅट वेअर द प्रिमायसेस आर द लँड इन द नेचर ऑफ गार्डन ऑर ग्राउंड्स, म्हणजे बिल्डिंगजवळ असलेलं गार्डन आणि ग्राउंड
ही जागा इमारतीस किंवा इमारतीच्या भागास लागून असलेल्या गार्डन किंवा म्हणजे बागेच्या किंवा आवाराच्या स्वरूपातील जमीन असेल आणि ही जागा लँडलॉर्डला नवीन इमारत बांधण्यासाठी हवी आहे आणि म्युन्सिपल ऑथॉरिटीने सुद्धा परमिशन दिली आहे नवीन इमारत बांधण्यासाठी त्या जागेवर. मग अशा वेळीसुद्धा जर म्युन्सिपल ऑथॉरिटीने त्या जागेवर इमारत बांधण्यासाठी परमिशन दिली असेल तर लँडलॉर्ड मे रिकवर पोझेशन ऑफ हिज सूट प्रिमायसेस ऑन दिस ग्राउंड. Section 16(1) subclause M, that the rent charged by the tenant for the premises or any rent thereof which are sublet is in excess of the standard rate and permitted increases in respect of such premises or part, or that the tenant has received any fine, premium, other like some consideration in respect of such premises. म्हणजे सेक्शन 16(1) सबक्लॉज एम आपल्याला काय सांगते की जर टेनंटने जर भाडेकरूने की पोट भाडेकरू ठेवलेला आहे आणि पोट भाड्याने दिलेली जी जागा आहे किंवा पोट भाड्याने दिलेल्या जागेसाठी किंवा तिच्या कोणत्याही भागासाठी भाडेकरू भरत असलेले जे भाडे आहे हे स्टँडर्ड रेंटपेक्षासुद्धा जास्त आहे. स्टँडर्ड रेट और परमिटेड इन्क्रीज हे जास्त आहे आणि त्यासाठी भाडेकरूने दंडसुद्धा दिलेला आहे. असं जेव्हा असेल आणि असं दंड देऊनसुद्धा तो जास्त रेंट घेत असेल स्टँडर्ड रेंट आणि स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीजेस हे एक्सेस असेल त्याच्यासाठी त्याने फाईन पण घेतलेला आहे तरी पण तो स्टँडर्ड रेंट एक्सेस घेत आहे म्हणून लँडलॉर्ड मे रिकवर पोझेशन ऑफ हिज सूट प्रिमायसेस. Section 16(1) subclause N, that the premises have not been used without reasonable cause for the purpose of which they were let for a continuous period of 6 months immediately preceding the date of the suit. व्हेरी सिम्पल. ज्याच्यासाठी जागा दिलेली आहे त्या कामासाठी टेनंट जागा यूजच करत नाही आहे किंवा त्याला जागा राहण्यासाठी दिलेली आहे आणि 6 महिने झाले तरीसुद्धा तो ती जागा वापरत नाही आहे. ज्या कारणासाठी प्रयोजनासाठी जागा भाड्याने दिली होती त्या कारणासाठी ती जागा भाडेकरू वापरत नसेल आणि सूट फाईल करण्याच्या जवळच्या म्हणजे 6 महिने जर तो वापरत नसेल 6 महिन्याआधी वापरत नसेल तरी लँडलॉर्ड मे रिकवर पोझेशन ऑफ हिज प्रिमायसेस. म्हणजे हे जे ग्राउंड आहे सेक्शन 16(1) सबक्लॉज A to N हे इविक्शनचे ग्राउंड आहे. अंडर दिस ग्राउंड लँडलॉर्ड मे फाईल सूट अगेन्स्ट द टेनंट.